तर नमस्कार मित्रांनो, मी अथर्व चंद्रकांत साळवी तुमचं मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माझं गाव माझं सण. तर रत्नागिरी सिरीजचा हा तिसरा ब्लॉग आहे. या ब्लॉग मध्ये आपण रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनारी असलेला जो रत्नदुर्ग किल्ला आहे तो किल्ला फिरणार आहोत, तो बघणार आहोत. त्याबद्दलचा जो इतिहास आहे, माहिती आहे, ही आपण या ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. हा ब्लॉग सुद्धा तुम्ही नक्की बघा. आणि जे अगोदरचे जे 2 ब्लॉग्स आहेत, भैरी जुगाई देवाचं जे मंदिर असेल किंवा विठ्ठल रुक्मिणी मंदिर असेल, त्याबद्दलचा जो ब्लॉग आहे त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेत. तर तुम्ही ते पाहिले नसतील तर तेही तुम्ही जाऊन पहा. आणि आपण या ब्लॉगला आता सुरुवात करूया. तीन बाजूनी डोंगररांग आणि चौथ्या बाजूला म्हणजेच उत्तरेला खाली बंदर अशी एकूण किल्ल्याची रचना आहे. डोंगररांगेवर पूर्ण तटबंदी बांधून किल्ला मजबूत केलेला आहे. रत्नदुर्गाची बांधणी फार पूर्वी बहामणी काळात झाली. 1670 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला. गडाचा तिसरा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे भगवती मंदिर परिसर. गडाच्या या भागाला बालेकिल्ला असेही संबोधले जाते. या भागात भक्कम केलेली तटबंदी असून त्यामध्ये 11 बुरुज बांधले आहेत. बालेकिल्ल्याच्या आत गेल्यावर डाव्या बाजूला पहिलं दिसतं ते म्हणजे खंडोबाचं मंदिर. त्यानंतर त्याच दिशेने पुढे आपण जर चालत गेलो तर पहिला बुरुज लागतो, वाघ्या बुरुज. एका बाजूला अथांग समुद्र आणि दुसऱ्या बाजूला रत्नागिरी जिल्हा. धोंडूबास्कर प्रतिनिधी यांनी 1690 साली किल्ल्याची डागडुजी करून याला अधिक मजबूती आणली. त्यानंतर पुढचा बुरुज लागतो तो म्हणजे टेळक्या बुरुज. टेळक्या बुरुज पासून पुढे चालत गेलो की येतो वेताळ बुरुज. अनेक पर्यटक हा रत्नदुर्ग किल्ला पाहायला येतात, पण काही पर्यटक या किल्ल्याची, या वास्तूची पवित्रता राखत नाहीत. या बुरुजाच्या खालच्या अंगाला एक छोटंसं वेताळाचं मंदिर सुद्धा आहे. (1755) मध्ये रत्नदुर्ग आंग्रे यांच्या ताब्यात होता, तर त्यानंतर तो पेशव्यांच्या अंमलाखाली होता. 1950 मध्ये भगवती मंदिराची दुरुस्ती होऊन 1990 मध्ये या किल्ल्याची डागडुजी करण्यात आली. वेताळ बुरुजाच्या पुढे चालत गेलो की अजून एक बुरुज लागतो, मारक्या बुरुज. किल्ल्यावर फिरताना एका बाजूला दिसतो तो म्हणजे अथांग अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला हिरवीगार गर्द झाडी. मारक्या बुरुजानंतर येतो रेडे बुरुज.
किल्ल्याच्या मध्यभागी श्रीदेवी भगवतीचं मंदिर आहे. रत्नदुर्ग किल्ल्याला भगवती किल्ला असेही म्हटले जाते. या मंदिराच्या समोरील दीपस्तंभाजवळ कान्होजी आंग्रे यांचं स्मारक सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. 1660 मध्ये कान्होजी आंग्रे यांचे वडील शेकोजी आंग्रे यांनी भगवती देवीसाठी हेमाडपंथी घुमट बांधला. नंतर 1700 सालामध्ये शाहू महाराजांनी बावडेकर संस्थानचे रामचंद्रपंत नाईक परांजपे यांना मंदिरासाठी आर्थिक मदत दिली. त्यावेळी भगवती देवीचे मंदिर बांधले गेले. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा हा तिसरा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही सांगायचं असेल तर खाली कॉमेंट करा. तर तुम्ही आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल आता सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स भेटत राहतील. आज पुरतं एवढंच. तर पुन्हा भेटू एक नवीन व्लॉगसह. तोपर्यंत पाहत राहा माझं गाव माझा सण. धन्यवाद.